हाय, आज आपण बनवतो आहोत चवळीची उसळ. तर ही चवळी आहे ना, मी रात्री भिजत घातली होती आणि याला एकच शिट्टी करून घेतली फक्त. हे बघा, एका शिट्टीमध्ये ही छानपैकी अशी शिजलेली आहे. म्हणजे आपल्याला फक्त आता उसळ फोडणीला घालायची आहे, म्हणजे शिजवायची जास्त गरज नाही आहे. तर आता इथे मी टोपामध्ये तेल घालून घेतलं आहे आणि आता तेल घातलेलं आहे तर थोडंसं मी जिरं टाकून घेते. हे पहा, जिरं मस्तपैकी असं फुललं आहे पटकन तेलामध्ये टाकल्याबरोबर. आणि आता हा हिंग घालते थोडासा. हिंग घालून झाला की मग आपण कांदा आणि कढीपत्ता घालून घेणार आहे. बघा, कांदा कढीपत्ता मस्तपैकी असा परतवून घेते मी. आणि हे वाटप बनवलं आहे ना, सुकं वाटप आहे, याच्यामध्ये पाणी अजिबात घातलेलं नाही आहे. हे आपलं वर्ष 6 महिने छानपैकी टिकतं वाटप. तर तेच वाटप आहे. सुकं खोबरं, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबिरीचे देठ असं सगळं घालून हे सुकं वाटप केलं आहे. म्हणजे आपल्याला घाईच्या वेळेला ना, आपण कधी पण पटकन असं वाटप बनवलेलं असेल आणि पाणी न घालता वाटप बनवायचं आहे, तर आपल्याला घाईच्या वेळेला ना, जर काय हे नसेल, आपल्याला वाटप करायला वेळ नसेल ना, तर हे असं वाटप करून ठेवायचं आपण. म्हणजे पटकन एखादी वाटपाची भाजी आपण फोडणीला घालू शकतो. तर आता आपण हा कांदा छानपैकी असा परतवून घेतो आहे आणि आपण ह्याच्यामध्ये जिरं, कांदा, कढीपत्ताच घातला आहे. बाकी आलं लसणाची पेस्ट घातली नाही, कारण वाटपामध्ये बऱ्यापैकी आलं लसूण मी सगळं भाजून घातलेलं आहे. त्याच्यामुळे एक्स्ट्रा आलं लसूण घालायची गरज नाही आहे ह्याच्यामध्ये. तर आता मी याच्यामध्ये पहिलं डायरेक्टच वाटप फोडणीला घालणार आहे. तर आपली चवळी ऑलरेडी शिजलेली आहे, त्याच्यामुळे मी वाटप घालणार आहे. हा कांदा जरा छान असा गुलाबी झाला की आपण याच्यामध्ये वाटप घालून घेणार आहे. थोडीशी फोडणीमध्ये कोथिंबीर घालते, वरून थोडी घालणार आणि थोडी फोडणीत घालते. फोडणीतली कोथिंबीर आहे ना, मस्त लागते. थोडीशी आता मी हळद घालते याच्यामध्ये. छान अशी तेलावर हळदीला परतवायची. हे कोथिंबिरीच्या वर हळद घातली ना, तर हळद करपत नाही. आता आपण घालतो याच्यामध्ये हे सुकं वाटप. हे वाटप पण जास्त नाही घालायचं, थोडंसंच घालायचं. आणि ते सुकं असल्यामुळे ना, नंतर मग ते रबरबीत होतं, म्हणून थोडंसंच घालायचं. आता मी हे 1.5 चमचाच घातलं आहे वाटप आणि छान असं मस्त तेलावर परतवून घ्यायचं. हे पहा, छानपैकी. आता मी याच्यामध्ये टाकते आपला मालवणी मसाला. तुम्ही जेवढं तिखट लागतं ना, तेवढं टाका. म्हणजे आपल्या अंदाजानुसार, चवीनुसार तुम्ही किती तिखट खाता त्याच्यावर अवलंबून आहे. मी हा एवढा पहिला घातला आहे मसाला आणि थोडंसं हे चवळीचंच पाणी घालणार आहे याच्यामध्ये. वेगळं पाणी नाही घालणार आहे, आधी चवळीचं पाणी घालणार आहे, कारण का तर मसाला करपू नये म्हणून. मस्तपैकी असं हे वाटप छान असं आपण परतवून घ्यायचं आहे. आणि गॅस मी स्लोच ठेवला आहे, गॅस फास्ट नाही आहे माझा. हे बघा, मी थोडंसं छोटेच 1.5 चमचा घातला होता, तरी किती वाटप झालं आहे बघा. हे मस्त असा गरम मसाल्याचा सुगंध सुटला आहे. मी सुका गरम मसाला पण घातलेला. मी वाटप हे दाखवलेलं आहे की आपण कसं बनवायचं आहे ते वाटप. त्यामध्ये मी सुके मसाले, गरम मसाले पण वाटून टाकलेले आहेत. सुकं खोबरं आहे, कांदा आहे, आलं आहे, लसूण आहे, हिरवी मिरची आहे, कोथिंबीर आहे, कोथिंबिरीचे देठ आहेत, असे सगळं घालून मी हे वाटप बनवलेलं आहे. तर मस्त बघा कशी छान अशी याला मस्त तरी सुटेल. थोडासा मी मसाला अजून घालते आहे, म्हणजे थोडंसं मला लाईट वाटतं आहे. हे बघा, थोडासा घातला आहे मी. आणि आता याच्यावर ते मी मीठ घालून घेते थोडंसं. थोडंसं मीठ घालून घेऊया, कारण वाटपामध्ये पण मी मीठ घातलं होतं. का तर वाटप छान असं आपलं टिकावं म्हणून. पहिले बघा, लोकांकडे गावी फ्रीज नव्हते, तर लोक काय करायचे, जाडं मीठ घालून ठेवायचे वाटपामध्ये. असा असा असा
6 दिवस 8 दिवस असे छानपैकी हे सुकं वाटप त्यांचं असं टिकून राहायचं. आणि ते पाण्यामध्ये ठेवायचे. म्हणजे फ्रीज नसताना पण गावच्या लोक काय काय आयडियाज करायचे आणि ते वाचप असं, कारण पावसा पाण्यातून लोकांना येऊन पटकन असं वाटप करता यायचं नाही ना. ते असं सुकं वाटप करून आहे ना जाडं मीठ घालून ठेवायचे आणि खाली टोपामध्ये पाणी ठेवून ते वाटप ठेवायचे चिनी मातीच्या भरणीमध्ये. कारण चिनी मातीच्या भरणीमध्ये आहे ना थंडावा असतो, त्याच्यामुळे आहे ना वाटप चांगलं टिकतं. गावी कुठे पहिले कोणाकडे फ्रीज होते आणि लोक शेती करायचे आणि मग संध्याकाळी येऊन पटकन जेवण करायचं असायचं. मग तेव्हा काय करायचे तर हेच सगळ्या आयडिया वापरायचे. आणि आता आपल्याकडे कसं फ्रीज आहे त्याच्यामुळे आपण फ्रीजमध्ये ठेवतो. पण एकदा गावचं जीवन पण जगून बघा, मस्त वाटतं गावचं जीवन आपल्याला जगायला. छान बघा मस्तपैकी. आता ही चवळी याच्यामध्ये परतवून घेऊया छान. आणि मग पाणी घालायचं आहे आपल्याला. गॅस मी स्लो केलेला तर थोडासा फास्ट करून ठेवते. चवळी कशी शिजायला हलकी असते ना, कधी कधी डायरेक्ट फोडणीला घातली आणि पाणी घालून शिजवली ना तरी पण पटकन अशी उसळ होते. किंवा आपल्याला आमटी बनवायची असेल तर जरी न भिजत घालता तुम्ही कुकरला जरी अशाच चवळ्या लावल्या ना आणि 4-5 शिट्ट्या केल्या ना तरी मस्तपैकी अशी चवळी शिजते. चवळीला रात्रभर भिजत घालायची गरज नसते. आपल्याला आयत्या वेळेला पाहिजे असेल तरी पण आपण बनवू शकतो. हे पहा मस्तपैकी आपण ही चवळी आता वाटपामध्ये परतवून घेतली आहे. आता पाणी घालणार मी वाटप शिजेल इतपत आणि थोडीशी रश्शेवाली ठेवणार आहे मी. आता हे बघा मस्तपैकी अशी चरचरते आहे, आवाज येतो आहे ना याच्यामध्ये. तर आता आपण याच्यामध्ये घालूया पाणी. हे बघा आता हे पाणी घातलं आहे मी. कशी पहा तर्री वरती आली आहे बघा मस्तपैकी. आता ही शिजेपर्यंत आपण मस्तपैकी वाटप असं शिजेपर्यंत हे असं, आणि थोडंसं पाणी ह्याच्यातलं कमी झालं पाहिजे तोपर्यंत आपण ही शिजवणार आहे. आणि मग आपली भाजी रेडी होणार आहे. तर आता मी रेडी झाल्यावर तुम्हाला दाखवते. परत आपल्याला याच्यात वरून कोथिंबीर घालायचीच आहे सजवायसाठी. आता रेडी झाल्यावर दाखवते मी तुम्हाला. तर ही पहा आता आपली चवळीची उसळ रेडी झालेली आहे. थोडी अशी थपथपीतच ठेवली आहे मी, कारण नंतर आहे ना ती थंड झाली ना की आपोआप सुकते थोडीशी. आणि ही आता आपण घालणार आहोत याच्यावरती कोथिंबीर. ही आपली चवळीची उसळ मस्तपैकी रेडी झालेली आहे. मस्त छान अशी गरम गरम भाकरी भाजणार, ज्वारी किंवा बाजरीची किंवा नाचणीची किंवा तांदळाची, कोणती जी आवडेल ती भाकरी भाजणार आणि मस्तपैकी असा ताव मारणार आहे. तर या आमच्याकडे मस्तपैकी चवळीची उसळ आणि भाकरी खायला. कशी वाटली आमची चवळीची उसळ? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशी एकदा मालवणी पद्धतीची चवळीची उसळ बनवून बघा, मस्त लागते चवीला छान अशी. आणि आपण ही कुकरमध्ये 1 शिट्टी देऊन चवळी शिजवलेली आहे, त्याच्यामुळे आता काय जास्त शिजवायची गरज नव्हती, फक्त वाटप शिजवायची गरज होती. म्हणून मी याच्यामध्ये वाटप घालून छानपैकी परतवून शिजवली. आता ही पाक अशी सुंदर अशी तर्री दिसते आपल्या या उसळीवरती. तर या जेवायला आमच्याकडे. चला बाय बाय. आता मी गॅस बंद करते आणि झाकण ठेवूया.